मग मुलगी म्हणते तू 69 वर का हसलीस? काय तुम्हाला काय कळलं? काय तुम्ही कुठले आहात? कुठे राहता कुठे? आणि तुम्हाला 69 माहिती आहे? घनसोलीमध्ये राहून? अरे चिकन 69 नाही बोलत होतो मी. हा माहिती आहे, मी बिअर तीच मारते. तू पण घनसोलीचे आहात? तिघेही घनसोली. तू कुठे आहे? आणि तू? अरे एकदम हार्बर लाईनच बनवली. असं काय ट्रेनमध्येच भेटलात का आज? छान. माईकमध्ये बोल एकदा. हाय. अरे काय छान. हा एकदम ती कोण होती ती एक सिंगर आता मध्ये आलेली ना मोठी, डिंचॅक पूजा. काय नाव आहे तुझं? आरती. तू? दीपेशा. हां ठीक आहे. माईक जवळ पकड. हां माईकच येतो. ठीक आहे. हां घे. अरे म्हणजे काही लोकांना तुम्ही लोक काकी असं काय विलनच बनवून टाकतंय यार. शो सुरू झालाय आता मध्येच निघून जातील की हास्य जत्राच बरी. ठीक आहे. हां काय आरती, दीपेशा आणि श्वेता. हां तू मधलीवाली तू माईक पकड. हां आणि जो कोण बोलणार आहे त्याच्या जवळ घेऊन जा. ठीक आहे. हां छान. हां काय करता आणि तुम्ही कोणत्या शाळेत होतात एकत्र? कुमुद विद्या मंदिर. कुठे आणि आहे? नाही माईक जवळ करतो मी. कसा मी एवढं जवळ ते असं पकड. अरे हा फोन आहे का? हे तुम्हाला इंडियन मुलीला जमतच नाही हे. काकी काय कसं शिकव? काही नाही होत, सगळं करतात. मागची मुलं म्हणतात हां आमचा प्रश्न आहे. हां काय करतेस? काय विकेंडला काय करतेस? विकेंडला मोस्टली आम्ही तिघी फिरत असतो. कुठे? वाशी. काय भांडीवाली आहात का तुम्ही? की आम्ही भांडी विकतो मग कपडे येतात ना घरात. जाराचं आहे, चेंबूरच्या साहेबांनी दिले. ए थांबा रे. हा काय कुठे फिरता? कुठे काय करता? काय वाशी मोस्टली किंवा इनऑर्बिटला फिरता का? नाही एक मिनिट. इनऑर्बिट काय घाणेरडी जागा नाही तर? नाही काय तुम्ही मला सिटी सेंटर बंद झाले ना तिकडे जातो आम्ही. हां कुठे जाता? तू सांग. तू वाशीमधली फेवरेट जागा काय आहे? नाही मी तर वाशीला जॉबलाच आहे. तिकडे जॉबला आहेस? मग काही फेवरेट जागा नाहीच आहे की जॉब आहे ना तिकडे माझा ट्रॉमा होतो असं आहे का? काय जॉब आहे? आणि हा हेल्थकेअरमध्ये काम करते. हेल्थकेअरमध्ये काम करतेस? काय आणि तुझी प्रोफाईल? ॲडमिनला आहे. हां ॲडमिनमध्ये आहेस तू हेल्थकेअरमध्ये. काय करायचं असतं? रोल काय असतो? काय स्टाफचं मॅनेजमेंट करायचं असतं. मग HR काय करतं? त्यांच्या खाली शिकते सध्या. त्यांच्या खाली तू आहेस? HRच्या पण खाली कोणी? एक खाली म्हणजे हायरार्की भाई. वाशीला आहे ऑफिस, तुर्बे टेकडीला नाही. हां मग काय शिकवतात तुम्हाला? सगळं अकाउंट्स वगैरे शिकवतात. पेशंटचे मॅनेजमेंट. पेशंटची मॅनेजमेंट? हा म्हणजे कस्टमरच बनवून टाकले रे. ऑलमोस्ट तसंच झालंय ते. हां काय? कोणत्या आणि कंपनी कोणती आहे ही? नाही डायग्नोस्टिक सेंटर आहे. हां डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे तुमच्याकडे टेस्ट वगैरे होतात? हां. हे कसले टेस्ट होतात? मजेदार आहे. हां सांग. MRCT आणि ब्लड टेस्ट वगैरे. ब्लड टेस्ट आणि काय एवढंच असतं डायग्नोस्टिक सेंटरमध्ये. एक असतं ना अजून युरिन वगैरे तुम्ही नाही घेत? ते वेगळ्या सेंटरला जातं? नाही तिथे कलेक्ट करून घेतात फक्त. टेस्टिंगला दुसरीकडे पाठवतात. म्हणजे जमा तुमच्या इकडे होतो. डायग्नोस्टिक सेंटर नाही, मुतारी आहे. हे चला भरून देतो बाटली असं. अच्छा. आणि जे स्पर्म टेस्टिंग पण होते तुमच्या इथे? नाही ते नाही होत. ते माल पण नाही येत? नाही. तो सरळ तिकडे पाठवता का? त्याची पण काही व्हॅलिडिटी वगैरे असते? एक्सपायरी असते त्याची काही? कशाची? आणि तुला 69 माहिती होतं? तिघांपैकी कोणाचा बॉयफ्रेंड आहे? नो. कधीच नव्हता? कधी होता? कधीतरी असेल ना? तुम्ही आई बाबांना घाबरून अशी उत्तरं देताय का? नाही. किती वर्षाची आहेस तू? 25. तू? 24. आणि कधीच कोणी आवडला पण नाही? एक सेलिब्रिटीला जर डेट करायचं असेल तर कोणाला डेट कराल तुम्ही? अरे बोला ना, काहीतरी बोला. मी हे कसं टाकू? थॉट नाही केलंय कधी की कोणाला. आता करा ना, आपल्याकडे खूप विचार आहे. तुझं तर मला माहिती आहे, तू आयुष्मान खुरानाच बोलशील. की धंदा पण चालू राहील.
तो म्हणेल 69 नंतरही भरून काढ होते. सकाळी उठून बोलतो लस्सी छान होती. अरे लस्सी नव्हती, श्रीखंड होत. हिला दे आता माईक. हां, तू काय काम करतेस? तुझं लास्ट तुमचं झालं तिघींचं, ठीक आहे. हां हां, काय काम करतेस? न्यूट्रिशनिस्ट आहे. थोडं जवळ पकड ना. हां, हे विचार कर, हा गाजर आहे आणि न्यूट्रिशनिस्ट आहे म्हणून म्हणालो यार. तुम्ही लोक नुसते काय नाही. हां, काय 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 हेल्दी गोष्टी आहेत ज्या आपण खाल्ल्या पाहिजे, ज्या आम्हाला माहीत नाही असं सांग. तुला माहित नाहीये हां मला हां, मी खारघरला राहतो यार. मला कसं माहित तुला काय माहित नाहीये ना. पण छान आहे यार. ठीक आहे ठीक आहे, मी विचारतो तुला, तू सांग. ठीक आहे. असं म्हणतात की पायनॅपल खाल्लं सगळ्यांनी रील पाहिली आहे, पण हा विचार 500 रुपयात न्यूट्रिशनिस्ट पण मिळाली. हा सांग सांग, काय ते खरं आहे? काय पायनॅपल खाल्लं तुला दिवसातून 4 पायनॅपल खावे लागतील, ते पूर्ण. हा, मग 4 स्लाइस नाही. हां हां, पूर्ण 4 पायनॅपल वारचं कापू ना. हा हां, आणि मग तू काय खाऊ शकतो सरचं. मी काही खाऊ शकतो. अरे वरचं यार. तू एक काम कर, मागे बघ, सर्वात सुंदर मुलगा जो पण तुला वाटतोय त्याच्याकडे माहित दे. सगळे बोलतात मी, मला दी. तुम्ही काय? अरे मला काय आहे, मी देऊ कोणाला तरी. अय शपथ, तुम्ही फ्लर्ट करताय. हा, तुम्ही ज्यूस काढा पायनॅपल. कोणाला देऊ यार. ठीक आहे हे काकींना देऊ ना आपण. काय नाव आहे तुमचं? मृणाल. हां हां, मृणाल. अच्छा. आणि काकी तुम्ही एकदम कूल आई आहात तशा? हो. अच्छा. आणि ही तुम्हाला कॉन्टेंट दाखवते माझा की पहिल्यांदाच तुम्ही असं कुठे बाहेर आलात? नाही, बघते मी. अच्छा, माझा तुम्ही कॉन्टेंट पाहिलाय? 1-2 रील्सवर वगैरे. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि ते सगळं माझ्या मते अडल्ट नसेल त्याच्यात तर होपफुली. काय नाही, मला सगळं चालतं. अरे हॅकर मॅन. काकी म्हणतात पायनॅपलवाला कळले ना मला. अच्छा काकी, एकदम तुम्हाला एकदम चिल आई आहात तुम्ही म्हणजे? हो. अच्छा अच्छा. आणि म्हणजे हिचं नाव काय आहे? सलोनी. अरे प्रेमाने की हेच नाव आहे? नाही, नावच ते. अच्छा. ही ती लाडकी आहे म्हणून तिचं नाव सलोनी ठेवलंय आम्ही. आणि अजून किती आहेत? एकच आहे. अच्छा, एकच आहे, सलोनीच ठेवलंय तिचं. अरे, आणि मग ही तर काही करेल तुम्हाला चालेलच ना काकी, कारण एकच आहे ना. असं काही करेल असं नाही, मला विश्वास आहे तिच्यावर. काय काय, अरे काकी असंच म्हणतात आणि माती खातात मुली. तुम्हाला काय वाटतंय, बाहेर जाऊन सांगतात असं? 69वर हसलेला काकी. काकी तुमच्या काळात हे सगळं माहिती होतं का? तुमचं लव्ह मॅरेज झालेलं की अरेंज मॅरेज झालेलं? लव्ह मॅरेज. अरे कडक काकी. किती सालामध्ये झालेलं तुमचं लग्न? 92ला वगैरे. अच्छा. आणि मग काकांनी कसं पाठवलेलं तुम्हाला? झालं आता काय. नाही नाही, असं काकी काही होत नाही. ठीक आहे, करावं तर लागतं. माझी आई पण हेच म्हणाली, झालं आम्हाला माहिती आहे. पण मी आईला नाही विचारलं, तुम्हाला. तुम्ही कुठे राहायचात, कुठे तुम्ही? दादर. आणि किती वर्ष तुम्ही डेट केलं? साधारण वर्ष. अच्छा. आणि तेव्हा तर एवढं काही पॉप्युलेशन वगैरे नव्हतं ना, म्हणजे? अरे असेल काय पॉप्युलेशनचं मी. नाही, जसं आता कसं आहे, आता कपल लोकांना जर कुठे जायचं असेल तर गर्दी असते, तर नाही जाऊ शकत. ओयो रूम नावाची एक कॉन्सेप्ट आहे. तुमच्या काळी काय होतं असं रोमॅन्स करण्यासाठी? तुम्ही रोमॅन्स म्हणजे? हा, कळलं. अरे काकी जबरदस्त आहे त्या. ए शिक सलोनी काहीतरी आईकडून. हा काकी, कुठे जायचं तुम्ही? सलोनीची पडली. ठीक आहे. सलोनी म्हणते आईचं हे वर्जन मी कधी नव्हतं पाहिलं. काही नाही, आम्ही सगळं डिस्कस करतो. अरे काकी बेस्ट आहे. काकी तिला तू बरोबर नाही करत म्हणून मुलं पळून जात आहेत. हा काकी, कुठे जायचा तुम्ही तेव्हा? काय नाही, शिवाजी पार्क. हा, तेव्हा खाली असायचं? बेंचवरच? बीचवर. आई शपथ, कडक होते. करायचं नाही, नुसतं फिरायचं. एक नंबर काकी. आणि मग आता तुम्ही काकी काय डिस्कस करता? हिचा बॉयफ्रेंड वगैरे आहे का? नाही. सलोनीला द्या माईक काकी. तुम्ही, तू काय करतेस? आय नो. एवढी आई जर कूल असते धिंगाणा घातला असता मी की आई तू घरी जा, मी आता कोणाला घेऊन येतोय. तेच. बॉयफ्रेंड वगैरे कधी राहिलाय सलोनी तुझा? हा, होताय. कधी होता? 22 मध्ये, म्हणजे 2022 मध्ये. अच्छा अच्छा. आणि मग काय झालं, का ब्रेकअप झाला तुझा? त्याचं लग्न झालं.
तो आईशी बोलला, काकी बोलल्या तुला चांगली मिळेल, हिला सोडून दे. त्याचं लग्न पण झालं. तू किती वर्षाची आहेस? 27. अच्छा, तू त्याने खूप लवकर लग्न केलं की तू मोठा होता? नाही, सेम एज होता. अच्छा, मग त्याचं लग्न म्हणजे त्याने अरेंज मॅरेज केलं? हा, त्यांनी अरेंज मॅरेज केलं. आणि मग तुमचं ब्रेकअप का झालं? त्याच्यामुळेच नाही, झालं. त्याच्या एक मिनिट आधीच झालं असेल ना ब्रेकअप? नाही, त्यांनी म्हणजे झालं लग्न तर ब्रेकअप झाला. काय नाव होतं त्याचं? मुनावर. एक मिनिट, मुनावर माझा मित्र आहे तर मुनावर नाही टाकू शकत, तर मी सेम टाईपचा जोक मारतो, तुम्हाला पुन्हा असायचं, ठीक आहे? चांगली ऍक्टिंग हवी आहे, ठीक आहे? काय नाव होतं त्याचं? अरमान मलिक. काकी अजून एक लास्ट प्रश्न, हे तर जाऊ द्या. तुम्ही कूल तर आहातच, पण ना काकी आता जसं तुम्ही म्हणालात की 92 मध्ये तुमचं लग्न झालं, तर तेव्हा तर सिम्पल होतं ना एकदम, की फक्त रिलेशनशिप असायचं किंवा अरेंज मॅरेज व्हायचं आणि मग लग्नच असायचं, ठीक आहे? पण आता असे ना काकी काय काय प्रकार आले, ठीक आहे? जसे डोशाचे प्रकार कसे वाढत चालले, तसं ना एक आहे सिच्युएशनशिप आहे, माहिती आहे तुम्हाला हे? सिच्युएशनशिप. हा, म्हणजे काय नाही, काय असं माहिती कसं सांगू का, म्हणजे एका हॉटेलमध्ये तुमचं अकाउंट आहे, ओके, पण तरी तुम्ही बाकी हॉटेलमध्ये पण जात राहू शकता. अच्छा. तर असं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? जर ही म्हणाली असं की सलोनी की त्या मुलावर माझी सिच्युएशनशिप चालू आहे, तर तुम्ही काय म्हणाल तिला? फुल परीक्षा. म्हणजे नाही, म्हणजे हा नाही. काकी लास्ट प्रश्न. नाही, म्हणजे जर एक अकाउंट खोलं तर पहिलं एक अकाउंट बंद करा. कळला काकी, कळला. काकींनी एकदम SBI ची कॉन्सेप्ट सांगितली की पहिलं तुम्ही हे अकाउंट बंद करा, मग ICCI मध्ये जाऊन आई घाला. छान छान, काकींसाठी टाळा वाजवा. तू कुठे राहतोस भाऊ? तू ए छान, बेस्ट बेस्ट. तू लालबाग आणि तू? अच्छा अच्छा, तू लालबाग कोणावर आली आहेस? अच्छा हां, ठीक आहे, मराठीत सांगू शकतो काय? अशी तू इंग्लिशवाली आहेस का? तू ती मुलगी आहेस का? अशी एक मुलगी तुम्ही नोटीस केली प्रत्येक ग्रुपमध्ये असते की ज्यांना जे महाराष्ट्रीयन असतात पण त्यांना मराठी बोलायला लाज वाटते, असे लोक पाहिले तुम्ही की, आणि त्यांना ना असा अभिमान वाटतो की ते येऊन म्हणणार पण की अरे मला पाहून ना सगळे म्हणतात की तू मराठी वाटतच नाहीस. हां, मी म्हणालो हां तू चुत्या वाटतेस. अशी आहेस तू? नाही, मराठी बोलते आता, पूर्ण मराठी ना, ठीक आहे. लालबागचीच आहेस तू. आणि हा कुठे भेटला बोरिवलीवाला? अरे आपण घेऊ तुम्हाला, ठीक आहे ठीक आहे. पण लालबागवाले तुम्ही नोटीस, तुमच्यापैकी आहे अजून कोणी लालबागचा कोणी आहे? अरे तू पण लालबागचीच आहेस, छान छान छान. हे लोक जाम एक्सायटेड असतात. हां, 7 तारखेपासून यांची एक्साइटमेंट अजून वाढणार आहे. हां, लालबाग हे तर मुली आहेत, लालबागचे मुलगे त्यांना बघा, त्यांचा ॲटिट्यूडच चेंज होतो. कारण गणपती आले की 11 दिवस यांचे असतात, म्हणजे हे आपल्या लोकांचे फाल्गुनी पाठक आहेत. माझा पण भाऊ आहे, कझिन आहे, तो लालबागलाच राहतो. 11 दिवस त्याला मुली लेफ्ट राईट सेंटर मेसेज करतायत साऊथ बॉम्बेच्या, बाकी टाईम त्याला मानखुर्दवाल्या भावना देत, आणि सगळ्या बाकी म्हणतात दर्शन होईल का, त्याच्यासाठी नवस ठेवतात. असं तुला येतात मेसेजेस 11 दिवस येतात ना? मग काय तुझं घर आहे एकदम जवळ? अच्छा अच्छा. ए भाई माईक लिहिले? अच्छा दिलंच आहे. अरे छान छान. हां, काय नाव आहे तुझं? असावरी. असावरी, काय मग अर्थ काय असतो असावरीचा? क्लासिकल म्युझिकमध्ये एक एलिमेंट आहे. काकी रील्स बनवायच्या का? छान गाणं मिळालंय आपल्याला. काका म्हणाले वाजवलंय. ते वाजवले म्हणणार. असावरी तुझं आहे आणि भाऊ बहीण आहे कोणी? नाही, एक आय एम अ सिंगल चाइल्ड. मराठी बोल, आता बोल, मराठीमध्ये बोल. नाही, मी एकुलती एक मुलगी आहे. अरे छान, जमतंय ना मग. आणि हा बोरिवली कुठे वाला? हा कुठे कोण? हां नाही नाही, एक मिनिट, हा कोणत्या ॲपवर मिळाला तुला? एक मिनिट, हां तू घे. हां दोघांनी घे. हां काय नाव आहे तुझं? काय नाव आहे? दिशांत. दिशांत, ठीक आहे. तू बोरिवलीला कुठे राहतोस? मी ॲक्च्युली दहिसरला राहतो. अजून पुढे? अजून पुढे. आणि हिला खोटं बोललास आतापर्यंत की अरे मी बोरिवलीला राहतो, स्टेशन आहे मध्ये ते, पण आहे दहिसरचा मी. हां पण एक मिनिट, तू कुठे? तू लालबागला राहतेस, तू दहिसर. तू रेडियस किती लांब ठेवलेलीस मग? डेटिंग ॲपवरती असतं ना एक रेडियस असते, किती होती तुझी रेडियस? ॲक्च्युली त्याचं ऑफिस प्रभादेवीला होतं, विच इज आणि तू प्रभादेवी हे टाकलं लोकेशन. हरामखोर आहे.
हे लोक काय करतात की दहिसरला आहे ना माहिती की तेवढ्या हॉट मुली नाही मिळणार. मग हे काय प्रमाण माझं ऑफिस इकडे, मी अर्धा टाइम तिकडेच असतो. हेच केलं नाही ना तुझ्यावर. मला तू त्या बनवूच नकोस, ठीक आहे. मी खारघरला राहतो, मी साऊथ बॉम्बे टाकायचं. मग त्या मुली कुठे राहतो, मी म्हणायचो खार घर. ठीक आहे. आणि कोणत्या ॲपवर भेटला तुम्ही दोघे? हिंज. अच्छा ठीक आहे. आणि तेच आहे ना त्याच्यावर ते प्रॉम्प्ट्स वगैरे असतात, काही काही लिहावं लागतं. ठीक आहे. काय याचं काही लक्षात आहे तुला की याचा काय गेम होता? नाही अच्छा, नाही लक्षात. किती वेळा भेटला तुम्ही याच्या आधीपर्यंत? आम्ही 4 महिने डेट करतोय. अच्छा, तुम्ही डेट करताय? ओ माय गॉड. का की मी जे म्हणत होतो ना सिच्युएशनशिप हेच. दिस इज नॉट अ सिच्युएशन. हां काय 4 महिने डेट करताय? डेटिंग ॲप डिलीट केलंयस? बंबल डिलीट झाले, हिंज डिलीट झालंय? ठीक आहे. नक्की झालंय? हो. चेक केलेलं आहेस? ठीक आहे. हां नाही, मुलांचा भरोसा नाही. मुलं एम इंडिकेटरवर पण फ्लट करतात. काय मुलं काय, एक मुलगी विचारते दादर ट्रेन टाईमवर आहे का? मी घेऊन जातो तुला. समोर वडापाव पण छान मिळतो. म्हटलं अरे काय नाही, टिंडर खोललं इकडे. हां तर 4 महिने डेट करताय आतापर्यंत. आणि फर्स्ट डेटला कुठे गेलेला? वरांडा बँड्रामध्ये. लक्षात? हां तुला लक्षात नव्हतं? किती डेटवर गेलीस आतापर्यंत तू? हा ह्याच्या आधी म्हणजे भेटतात ना मुली तर, आणि मग मुलं थोडे हकतात वगैरे. याच्या आधी किती मुलं हगले याच्या आधी? सो मी जास्त डेट्सवर नाही गेली आहे. हे सगळ्या मुली बोलतात. नाही बट ऑनेस्टली मी नाही त्यातली कडीला वाचली. मी जास्त डेट्सवर नाही गेली, पण ह्याला तर मी हेच सांगितलं आहे. याला काय कळणार, दहिसरवाला. हा ठीक आहे. हा किती सर्वात खराब डेट काय राहिली आतापर्यंत तुझी? नाही कोणतीच नाही. कोणतीच खराब डेट नाही राहिली आहे? भाऊ तुझी अशी राहिली आहे खराब डेट? कोण ही पहिलीच मुलगी आहे? ही तिसरी? मग 2 मुली त्या का रिजेक्ट झाल्या? आधीच्या रिलेशनशिप्स होत्या. अच्छा त्यांना पण तू रिलेशनशिपमध्ये? हां. तू उदय चोप्रा आहेस का? की अरे मम्मी लडकी मिल गई. त्यांना पण डेटच केलेलंस तू हिंज थ्रूच? नाही. मग कोण ऑफलाईन तेव्हा. अच्छा. अरे तू कडक, तू मराठी डॅन बिल्झेरियन आहेस वाटतं. काय तुझा गेम काय आहे? तू युजली काय स्ट्रॅटेजी असते तुझी? काय नाही, मी पण हिंजवरती असं ऑनेस्ट प्रोफाईल बनवलेलं. नाही हे खोटं नको सांग. नाही खरं. ऑनेस्ट जर तू लिहिलंस ना ती आत्ताच पळून जाईल. नाही पळाली. घाणेरडा आहे, हात पण नाही धुत. एक मिनिट. अरे मी जेवल्यावर नाही. हा ठीक आहे. हां ऑनेस्ट, एकदम ऑनेस्ट असतोस तू. ठीक आहे. आणि तू एकदम चिल गर्लफ्रेंड आहेस? हो काइंड ऑफ म्हणजे नाही आहे. हा तू सांग ना मग काय करते ती असं एखादी गोष्ट, हिची एखादी टॉक्सिक ट्रेट सांग. टॉक्सिक ट्रेट असं नाही, बट जस्ट थोडी जेलस राहते, बाकी काय. हां कोणावर काय बोलते म्हणजे? कोण समज एखादी मुलगी आहे जी तुझ्या ऑफिसमध्ये आहे काय? नाही. हां विचारा त्याला. असला गुड मॉर्निंग लिहितो तिला. हां असं. हां जसं समज तुझी कोणी बेस्ट फ्रेंड आहे? नाही आहे. जर असेल तर तुला चालेल असावरी? तिची वीणा तोडशील, काय करशील? हां. सो जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आमच्या फ्रेंड्सबद्दल डिस्कस केलेलं तेव्हा ते त्यांनी मेन्शन नव्हतं केलं की यु नो की मी एखाद्या मुलीशी क्लोज आहे किंवा ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. हां. सो आता जर ते आउट ऑफ नोवेअर आलं तर काय करशील? देन आय माइट हॅव प्रॉब्लेम्स. हो मग नको सांगूस. हे गुपितच तोंड. बरं झालं मी त्या 40 मुलींचे फोटो लपवून ठेवले. तू कधी याचा फोन वगैरे चेक करतेस? नाही. कधीच नाही? झोपल्यावर पण नाही तो? अरे मुलींचं हे असतं ना, झोपल्यावर चेक. त्यांना मुलींना हे आनंद मिळतो माहिती आहे. आणि काही नाही मिळालं तर डिसअपॉइंट, काहीच नाही मिळालं काय हा रील बघत असतं नुसते. असं काय तुझ्यामध्ये काही ह्याच्यामध्ये काही टॉक्सिक ट्रेट आहे? हो खूप. पहिला हा दहिसरला राहतो का? हा काय टॉक्सिक ट्रेट याच्यात? हां ती तर आहेच, बिकॉज डिस्टन्स खूप जास्त आहे आमच्यामध्ये. इवन इफ यू वॉन्ट टू मीट लॉंग डिस्टन्स. हां मग अजून काय? आणि सेकंड तो खूप विटी आहे. हां त्यांच्यातला म्हणजे शाहरुख खान सारखा रे. हां ठीक आहे. हां काय करतो वीटचा म्हणजे? तो तुला वीट आलाय का त्याचा? हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला?
मराठी पंच. ठीक आहे हा काय करतो हा ठीक आहे एक विटी आहे. चला अजून काय आहेत बट आय मीन नाही सांग लास्ट बघ मला 1 लाख व्ह्यूज हवे प्लीज. आपण हवं फोटो ब्लर करू माझा. सांग लास्ट हे लास्ट. तो खूप मोठा फुटबॉल फॅन आहे. सो ऑन फुटबॉल मॅचेस आय एम जस्ट नॉट देअर इन हिज लाईफ. ऑन ऑन द डेज जेव्हा फुटबॉलच्या मॅचेस असतात, फुटबॉलच्या लीग्स चालू असतात, सो इट्स लाईक तेव्हा आय एम नॉट देअर इन हिज लाईफ. इज ओनली कमिटेड टू वन थिंग, दॅट्स फुटबॉल. भाऊ ब्रेकअप कर. अरे फुटबॉल बघतो यार, 90 मिनिटाची मॅच असते. मी टेस्ट मॅच बघतो. तुला काय काय म्हणतेस फुटबॉलच्या प्रेमात आहे काय? म्हणजे तुला काय पाहिजे? तू काय रोनाल्डोवर झोपतोय का? ठीक आहे एक लास्ट कोणाशी तरी गप्पा मारू आपण. काय नाव आहे भाऊ तुमचं? मिथुन. अरे नाचा मग. आणि तुम्ही दोघांचं काय सीन आहे? सीन डेव्हलप करतोय. अच्छा प्रकरण सुरू आहे म्हणजे प्रयत्न सुरू आहे. कुठे भेटलात तुम्ही दोघे? तुमचं नाव काय मॅम? धनश्री. ठीक आहे. आणि दोघे कुठे भेटलात तुम्ही? बंबल. काकी म्हणतायत काय म्हणू या लोकांना. अच्छा बंबलमध्ये किती टाइम झाला आणि भेटून तुमचं? ऑलमोस्ट 9 months. अच्छा अरे मग गुड न्यूज कधी येते? अच्छा आणि म्हणजे काय कोणत्या फेजमध्ये आहात तुम्ही सध्या? सध्या फेज अशी आहे की पुढे जायचं आहे पण अजूनही विचार करतोय पण शुअर आहे. हां 1 step at a time. पुढे जायला विचार कर. काय विरार लोकल आहे काही की धक्का लागेल यार? हां घरी पोहोचले आता प्रकरण. घरीपर्यंत पोहोचले आहेत. तुम्ही सांगितलं घरी आणि तुम्ही पण सांगितलंय. अच्छा काय इशू काय आणि विचार का करताय? अजून जस्ट म्हणजे सगळ्या गोष्टी एक दुसऱ्या जाणून घेतोय. अजून कसं जाणून घेता तुम्ही? रोज भेटता तुम्ही? कंटाळा नाही येत असं रोजच भेटून? कंटाळा येऊ नये म्हणून भेटतो. मिथून ऐकत नाहीस रे? आमच्या वर्गात पण एक मिथून होता. त्याला म्हणायचं मिथून नाचतो इथून तिथून. अच्छा ठीक आहे. आणि तुम्ही कसं पटवलं यांना? काहीतरी मजेदार आहे. कांड केलाय काहीतरी भाऊने. हिने रिजेक्ट केलेलं. हां पण परत एकदा असंच बोलणं झालं आणि मग कन्व्हर्सेशनमध्येच डिसाईड केलं की अजून टाइम स्पेंड करूया. त्यावेळेला न्यू इयर होतं. मग हळूहळू झालं. नाही पार्टी लगेच स्किप नको करूस. न्यू इयरमध्ये काय झालं असं घडामोडी? पार्टी केली न्यू इयरला, बाकी काय नाही. कुठे गेली? आम्हाला सगळं माहिती आहे. ठीक आहे. आर्यन खान पण हेच म्हणाला की पार्टी करत होतो. कुठे होती ही पार्टी न्यू इयरची? जागा महत्वाची ना पार्टी. काढा पण एक मिनिट तिला दे, धनश्रीला दे. धनश्री पहिल्यांदा का रिजेक्ट केलंस तू मिथुनला? मला वाटलं नाही जमणार. का वाटलं असं तुला? तुला मिथून नाही जितेंद्र हवा होता असं? काय झालं? खूप टॉकेटिव्ह आहे. अच्छा ही चांगली गोष्ट नाही आहे. तू एक्स्ट्रोवर्ट आहेस इंट्रोवर्ट आहेस? इंट्रोवर्ट आहे. अच्छा म्हणून मग चांगली गोष्ट आहे ना. बघ जेवढं तू कमी बोलतेस मला भीती वाटते. हां ठीक आहे. मग आता ठीक आहे बॅलन्स वाटतंय आता. हां. अच्छा आणि बेस्ट गोष्ट काय वाटते त्या बाबतीत तुला? खूप कन्व्हिन्सिंग आहे, प्रेमळ आहे. दिसतंय कन्व्हिन्सिंग आहे. नाही म्हणाली तरी मागे लागलेला. असं वाटतं कॉल सेंटरमध्ये काम करतो. अरे मॅडम ले लो ना मेरा सिम कार्ड, मेरा पोट खाली है. ऍक्च्युली वर्क्स इन Dream11. अरे तू Dream11 मध्ये काम करतोस? अरे मग तू खेळू शकतोस? अच्छा तुम्हाला अलाउड नाहीये. आणि तुझा भाऊ? त्यांना अलाउड आहे पण कोणी खेळत नाही. त्यांना विश्वास नाही. अजूनही विश्वास नाहीये Dream11 की तुझ्यावर? ते इम्पॉर्टंट आहे. अजून मलाही कळलं नाही. हां अच्छा दे त्याला दे एकदा. हां Dream11. आणि मग तुमच्याकडे एवढं बजेट कुठून येतं रे? रोहित शर्मा वगैरे सगळ्यांना घेता तुम्ही विकत? ना आन्सर करू शकत अनफॉर्च्युनेटली. अरे आपण क्या आपण SG11 म्हणू. अच्छा नाही असं काही हा पार्ट नाही टाकणार. सांग फक्त तू आम्हाला. अरे काय अरे तुम्हाला वाटतंय यूट्यूबवर 1 million व्ह्यूसाठी मी त्याचा करिअर खराब करेन का? हो मग
त्याच्या आधी काय करायचं Dream11च्या आधी? अजून purple.com मध्ये होतो. काय आहे ते? काय ब्युटी कॉस्मेटिक्स. हिला माहिती आहे मुली मेकअप असं मी बघ पॉन्ड्सची पावडर थापून आली तिकडचीच आहे ती. ठीक आहे, सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तू काय केली आहेस असे धनश्रीसाठी? व्हॅलेंटाईन डे इन दुबई. दॅट्स प्रॉब्ली तुम्ही एवढ्या पुढे गेलाय, तुम्ही दुबईला गेलात व्हॅलेंटाईन डेला? काय धनश्री, मग आता का नाही सांग? अरे बाप रे, दाखव दाखव सूर्यफूल. Dream11चे पैसे तूच खातोयस का रे? की तो श्रीमंत मीच तर झाला होता, ट्रक चालवायचो. अच्छा, तू हिला दुबईला घेऊन गेलेलास? एक मिनिट, तुमचं हे काय चालू आहे म्हणजे सध्या? म्हणजे एक मिनिट, पैसे एवढे मारलेले? काकींना सिच्युएशनशिप. काकी म्हणतात चुत्या. काकी म्हणते शिवाजी बाग काय कमी आहे आपला? हा ठीक आहे ठीक आहे. का हा दुबईला जाऊन काय केलं मग? काय केलं? अरे मग बुर्ज खलिफा बघितला. दुसरा पण बुर्ज खलिफा आहे हा तिला सांगतोय कायच माहितीये. ती म्हणते लवड्या तू दैसरला राहतोस, गेटवे ऑफ इंडिया मोठे तुझ्यासाठी. हा, काय केलं दुबईमध्ये? बेस्ट गोष्ट काय केली तुम्ही? काय नाही, तिला सरप्राईज तिथे जाऊन पण सरप्राईज. अरे बापरे बाई, तू सेक्ससाठी वेळा झालायस वाटत. एक वाईट गोष्ट आहे का? खूप तुंबलेलास का रे? ती म्हणते माझं क्लिनिक आहे, पटकन रिपोर्ट मिळतो, पण युरिन टेस्ट आमची इथे भरून ठेवू शकता. हा 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 हा, काय काय सरप्राईज दिला तिथे जाऊन? तिला यॉटवर जायचं होतं. यॉट भावी बाय ऐकत नाही. हा, यॉटवर घेऊन एक हार्दिक पांड्या पण यॉटवरच घेऊन गेलेला. नंतर काय झालं सगळ्यांना माहिती आहे. हा, मग यॉटवर गेला. मग हार्दिक पांड्या खूप फास्ट होता, थोडं ना हळूहळू हळूहळू. छान छान. तू काय पुजारा आहेस काय? टिकून राहतो मी. हा हा ठीक आहे. हा, मग यॉटवर घेऊन गेला तिकडे. हे तू धनश्रीला दे बाई. धनश्री, तू यॉटवर गेली आहेस ह्याच्याबरोबर, आणि तू काय करतेस आयुष्यात? मी CA. अच्छा, मग ह्याचं ऑडिट तू करतेस? अच्छा, आणि मग यॉटवर काय केलं? शॅम्पेन वगैरे प्यायली तुम्ही? हा, वाईन शॅम्पेन. अरे कळ बेवडी आहेस. वाईन शॅम्पेन जे जे ह्याने पाजलं मी सगळं प्यायलं. आणि तू सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली आहेस मिथुनसाठी? मे बी फ्लावर्स. बरोबर ना, दुबई ट्रिप आणि फ्लावर सेम, दोन्ही 200 रुपये देते. थोडेच टेक्स वाढव. ॲटलीस्ट हापूस आंब्याची पेटी दे त्याला. अजून काय केलं त्यासाठी? ही म्हणते 16. अरे थांबा, खूप घाई आहे जायची. हा, पुढच्या व्हिडिओचा ट्रेलर तरी बघा. ठीक आहे. तुझं नाव भाऊ ऋषिकेश आहे ना तुझं नाव? हा, ऋषिकेश हा एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. ठीक आहे. याने कालच मला मेसेज केला की मी येतोय शोला, आणि मग त्याने म्हणाला की दादा मी एक रील पाठवतोय, आवडली तर लाईक करा. ठीक आहे. तर मी ती रील तुम्हाला दाखवतो. जबरदस्त कॉन्टेंट. ठीक आहे, एकदा त्याला बघा तुम्ही. कोपऱ्यात जो बसलाय ना तो आहे. ठीक आहे. आता ती रील दाखवतो मी तुम्हाला. बोल ना. तुझ्या काय हॉबी होत्या? आता मी पहिले डान्स करायची. मग कर ना. गप ग. A few moments later. आता मी कुठलं तरी गाणं लावते. तमन्ना भाटीने केलंय. काय डेडिकेशन. ऋषिकेश, पहिला प्रश्न मला हा विचारायचा तुला. हा मॅक्सी कोणाचा होता? कोणाचा मॅक्सी घालेला था तू? फुल व्हिडिओ रिलीज होणार आहे 11 ऑक्टोबर 2025ला. अरे थट्टा करतोय, 2024ला. बाकी अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, तर थांबा थोडा. नमस्कार मित्रांनो. तर आय होप क्राऊड वर्कचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, कारण हा एक स्पेशल प्रयत्न होता आणि क्राऊड वर्कचा हा एक मोठा व्हिडिओ आम्ही पहिल्यांदा असा एका मराठी क्राऊड वर्कचा व्हिडिओ टाकला होता.
तर तुमच्यासाठी मी काहीतरी स्पेशल घेऊन आलोय. तुम्हाला फक्त एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि माझं जे हुडी आहे हे अर्बन मंकीज आहे आणि त्यांचे काही वाउचर्स माझ्याकडे जे तुमचे होऊ शकतात. आणि प्रश्न हा आहे, प्रेमासाठी सर्वात टॉक्सिक गोष्ट मी ही केली आहे किंवा माझ्यासाठी कोणीतरी ही केली. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे आणि ज्याचं उत्तर सर्वात फनी किंवा क्वर्की असेल त्याला मी पिन करेन आणि हे वाउचर्स त्यांचे होऊ शकतात. तर एकदम सोपा प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या. बाकी माझ्या आयुष्यात काय काय होतंय आणि लाईव्ह शोज कुठे कुठे होत आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी मला इन्स्टावर फॉलो करू शकता. माझे इन्स्टा आयडी आहे महाराष्ट्रीयन भाऊ, इथेच लिहिलं असेल, पटकन जाऊन फॉलो करा. बाकी लाईव्ह शोजला या, लाईव्ह शोजला आपण खूप खूप मजा करतो, खूप खूप लोक आहेत जे लाईव्ह शो पाहायला येतात, तर तुम्ही पण या, आपण खूप मजा करतो.